हॅलो एव्हरीवन, मी रुपाली आनंद आधीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहे मँगो रवा केक। रवा मँगो केक बनवण्यासाठी मी ही अर्धा कप म्हणजेच 1 वाटी, या वाटीने 1 वाटी दही घेतलेला आहे। घालून घेते बाउल मध्ये। फेटून घेऊया। त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे। जर जास्त गोड लागत असल्यास अर्धी वाटी साखर अजून घ्यायची। आणि याला आपण थोडं मिक्स करूया। त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी तूप घेतलेलं आहे, ते घालून घेऊया। आणि त्याच वाटीने 1 वाटी आंब्याचा रस घेतला आहे। यामध्ये मी साखर आणि मीठ थोडं घालून घेतलेलं आहे, म्हणजे जे आपण रेग्युलर रस करतो तो रस घेतलेला आहे। दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे। जाड रवा जर असला तर तो रवा मिक्सर मध्ये फिरून घ्यायचा आणि मिक्स करून घेऊया। केक बनवताना शक्यतोवर एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फिरवायचं आहे। त्यामध्ये हवा घुसून आपला केक चांगला फुलतो। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं। यामध्ये मी 1 पिंच मीठ घालून घेते। मिक्स करून घेऊया। हे 1 वाटी दूध आहे, त्यातलं अर्ध दूध आपण आता घालून घेऊया। आणि याला आपण 20 ते 25 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया। मी मोठ्या बर्नरवर एक कढई ठेवली आहे। यामध्ये मीठ आणि त्यावर स्टँड ठेवलेला आहे आणि याला आपण आता 5 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेऊया। 25 मिनिट झालेले आहे आणि याला आपण आता एकदा चेक करून घेऊया। दूध बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब केलं आहे रव्याने। यामध्ये मी हे 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आहे, हा तो घालून घेते आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर। जर बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोड्याचं प्रमाण वाढवायचं आहे आपल्याला। आणि थोडं दूध घालून घेते आणि हे 1/4 टीस्पून व्हिनेगर आहे, त्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते व्हिनेगरचं पाणी पण आपण थोडं घालून घेऊ, म्हणजे आपला जो बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे ते चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होते। याला मिक्स करून घेऊया। आपला हे रेडी झालेलं आहे आणि थोडं मला दूध कमी वाटत आहे। थोडंसं स्मूथ पडायला पाहिजे आपलं बॅटर।
आणि मी सांगायचं विसरली की आपल्याला इथे तूप आपण वापरलेलं आहे. तुम्हाला जर हवं असल्यास त्याच प्रमाणात तेल पण आपण वापरू शकतो किंवा बटर पण वापरू शकतो. सर्व याची थोडीफार टेस्टमध्ये फरक जाणवतो. तुपाची चव सर्वात चांगली येते यामध्ये. आणि हे अशा प्रकारे आपलं पडायला पाहिजे बॅटर. बॅटर रेडी आहे. म्हणजे तो केक आपला ड्राय होणार नाही, व्यवस्थित छानपैकी मॉइश्चर असलेला केक होईल. स्पंजी पण होईल आणि मॉइश्चर असलेला पण होईल. मी केकचं भांडं घेतलेलं आहे. केकचं भांडं शक्यतोवर ॲल्युमिनियमचं घ्यायचं आपल्याला, म्हणजे ते टेम्परेचर मेंटेन ठेवते. आणि त्यामध्ये आपला पेपर टाकून घेतलेला आहे, बटर पेपर. त्याला ग्रीसिंग पण करून घेतलेलं आहे. आणि हे बॅटर मी यामध्ये आता ओतून घेते. त्याला व्यवस्थित टॅप करून आपण सेट करून घेऊया. आणि प्रीहीट झालेल्या कढईमध्ये याला आता आपण बेक करायला ठेवूया. डेकोरेशनसाठी मँगो जॅम बनवून घेऊया आपण. त्यासाठी मी हे 2 कप हे घेतलं आहे आंब्याचा रस. तो कढईमध्ये घालून घेतो. यामध्ये मी साखर ॲड केलेला आंब्याचा रस आहे. साखर आणि मीठ. आणि त्यामध्ये 1 वाटी आपल्याला साखर घालायची प्लेन मँगो ज्यूसमध्ये. म्हणजे त्यात साखर नसली तर 1 वाटी घालायची आणि साखर असली तर थोडी कमी घालायची. याला सध्या कमी घालत आहे. आणि याला आपल्याला छानपैकी आटून घ्यायचं. गॅस लो टू मिडियम हीटवर ठेवायचा आहे. सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे, नाही खालून जातं. बघू शकता. आणि क्वांटिटी पण रिड्यूस झालेली आहे. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा हे पूर्ण निघून येतो. यानंतर आपण 1 मिनिट परत ठेवूया आणि नंतर गॅस बंद करू. आपल्या केकला 50 मिनिट झाले आहेत लो फ्लेमवर. एकदा चेक करून घेऊया झालं का ते. केक आपला रेडी आहे. साईडला ब्राउनिश पण झाला आहे आणि छानपैकी कडा पण सोडलेले आहे त्यांनी. आणि याला आपण गॅस बंद करून 5 मिनिट असं झाकून. आपला केक बनवून रेडी आहे. छानपैकी जाळीदार आणि असा स्पंजी असा केक आपला तयार झालेला आहे. मी याला आता प्लेटमध्ये शिफ्ट करते. दिसत असेल कलर किती गोड आला तो. आपण हा बनवलेला जाम जो आहे त्यानेच आपण याला आता डेकोरेट करून घेऊ. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.